ठाणे जिल्ह्यात आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शाळांमध्ये प्रवेश सुरू आहेत। मात्र प्रतीक्षा यादीबाबत अद्याप कोणतीही घोषणा न झाल्याने हजारो पालकांची चिंता वाढली आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ठाणे जिल्ह्यातील 615 शाळांमध्ये 11,754 जागांसाठी आरटी प्रक्रिया राबवण्यात आली। या जागांसाठी तब्बल 25,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते। पहिल्या यादीत 10,578 विद्यार्थ्यांची निवड झाली होती। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी प्रशासनाने 8 मे पर्यंत मुदत दिली होती। विशेष म्हणजे यावर्षी पालकांच्या सोयीसाठी 3 वेळा मुदत वाढही देण्यात आली होती। आरटी अधिकृत संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 7,702 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत। मात्र मुदत संपून 8 दिवस उलटूनही प्रतीक्षा यादीबाबत कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली नाही। त्यामुळे पहिल्या यादीत नाव न आलेल्या पालकांचे लक्ष आता प्रतीक्षा यादीकडे लागले आहे। पहिल्या यादीत नाही तर प्रतीक्षा यादीत तरी आपल्या मुलाला संधी मिळेल अशी आशा अनेक पालक व्यक्त करत आहेत। मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने पालक वर्ग संभ्रमात असून प्रतीक्षा यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, ठाणे।